तर सूरज थोडं थांबवतोय. सुनील तटकरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत. तटकरे सर, आपण पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. काय या भेटीमागचं नेमकं कारण होतं? कारण आता मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. साहेबांची तब्येत गेले अनेक दिवस ठीक नसल्यामुळे ब्रिजखंडीमध्ये दाखल होते. त्यावेळेपासूनच साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी वेळ मागितलेली होती. मधल्या कालावधीमध्ये मी दौऱ्यावरती होतो, साहेबही बाहेर दौऱ्यावरती होते. आज मी गुवाहाटीला एनडीएच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या समेत मी, प्रफुल्लभाई पार्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. उद्या नितेश राणेंचे कार्यक्रम रायगडमध्ये आहेत आणि साहेबांना आज वेळ होता म्हणून एक 10 मिनिटं फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी आलो. याच्यात कुठलाही राजकीय संदर्भ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला आहे, आज वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो आहोत ते नेटाने पुढे एनडीएमध्ये सोबत राहून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. धन्यवाद. अगदी सर, एक प्रश्न आहे. एकंदरीतच आपण बघतोय की आज सकाळपासून आपण बघतोय सुनील तटकरे यांनी या भेटीवर मात्र एका प्रश्नाचं उत्तर तर दिलेलं आहे की शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात भेट घेतलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु सकाळपासून खरं तर तटकरे आणि पटेलांच्या संदर्भात ज्या बातम्या समोर आल्या त्यानंतर ही जी भेट होती ती महत्त्वपूर्ण मानली जाते. परंतु सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचं म्हटलंय.